अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले. नमस्कार, सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मी समीर बाळकृष्ण वाट आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जुने सोबती नवी भेट, आठवणींचा सुरेख संगम. आपल्या सर्व शिक्षक वर्ग आणि मित्र मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करत आहे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. सर्व शिक्षक आणि सर्व माझे मित्रमंडळ, सर्वांना सुप्रभात. शिक्षक एक आपले गुरु असतात. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना, अशा बऱ्याच काही शिक्षक आम्ही काही खोडपण काढल्यात तेव्हा तर मी मनपूर्वक आता त्या गोष्टीची क्षमा मागतोय. कारण त्यावेळी ते बालपणात तसं होते, वयात तसं होतं. शाळेचे बँच असे एका लाईनीत 1 2 3 4 अशा लाईनी असायच्या आणि शिक्षक जेव्हा शिकवायचे आम्हाला ते पुस्तक हातात घेऊन त्याच्यात अशा फेऱ्या मारायच्या आणि ते खोड काढायची एवढी सफाई करायला होती की आम्ही बँचला साईडने खडू मारायचो की शिक्षक आपल्याला शिकवलं की त्याच्या पॅन्टीवर त्याचे ते वळ यायचे. असे त्या गोष्टी असेल कोणते वय त्यावर मस्ती केली तर काही वाईट वाटलं तेव्हा आता क्षमा मागतो त्या गोष्टीची, तेव्हा भीती वाटायची. पण ठीक आहे, शिक्षक हे शिक्षा ह्याच्यासाठी करत असतात की मुलांनी त्या गोष्टी परत करू नये आणि त्याच्यातून काहीतरी पुढे शिकावं. त्या शिक्षणाला बरेच जण कुठे ना कुठे काही इंजिनियर झाले, काही कुठच्या कंपनीमध्ये मॅनेजर झाले, काही बँकेमध्ये मॅनेजर झाले. असंच कोणा पुढे घडलं, त्याच्या कृतीप्रमाणे घडला. तर आज काही असू दे, शिक्षकांनी सर्वांना समान शिक्षण, ते प्रत्येक जण त्याप्रमाणे शिकलेला आहे, मोठा झालेला आहे, सर्वांनाही मोठं केलेलं आहे. तर त्या थँक्यू त्या मराठी मीडियम शाळेचं की ज्याने आज आम्हाला या लेवलपर्यंत घडवलं आणि या लेवलला येऊन ठेवलं. धन्यवाद. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही
आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय. आई बाबा शिक्षक आपल्याला लाभलेले वरदान खूप सुंदर घडवली त्यांनी आयुष्याची घडी. आयुष्याच्या पुस्तकावर बरीच पाने त्यांच्या आशीर्वादाने सोनेरी अक्षरात लिहिली गेली. आपल्या जडणघडण्यात आहे त्यांचाच मोठा वाटा. देवाजवळ करते प्रार्थना, उदंड आयुष्य लाभो त्या सर्वांना आणि पुढची पिढी घडवायला बळ लाभो आपल्याला तुमच्याकडून. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. ते दिवस परत नाही येत, पण ठीक आहे, त्या आठवणी आहेत. पण छान आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे आज मी जी आहे जे म्हणले ते माझ्या सगळ्या शिक्षकांमुळे, त्यांचे मार्गदर्शन, त्यांनी जे काही आयुष्य शिकवलं ते घेऊनच पुढे चाललं. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला तर सगळीच ओळखणार आहेत, पहिली वर्ष शिक्षक सुद्धा आली. कारण माझ्या पप्पाने एकदमच अचानक माझं लग्न केलं 9वीला. पण मी लगेच 10वी. मी नाही म्हटलं, मला पुढे शिकायचं आहे, मी शिकणार आहे. जोडवी, पाया, हातात बांगड्या आहे, मी सगळं घालूनच मी शाळेत येत होती. खूप लाज वाटत होती, पण माहीत नव्हतं तेव्हा कसं काय. सगळी बघत होती आकर्षण एकदम, एक ठेवलंय काहीतरी वस्तू बघतायत असं. म्हणजे गावात गेल्यानंतर गावची जी परिस्थिती होती पूर्ण म्हणजे अशी अडाणी किंवा काय. आपण मुंबईत राहिलेलो, जन्म मुंबईत झालेला, ती कंडिशन काय व्यवस्थित नव्हती माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे असं माझं लाईफ होतं की रानात जायचं, रानातली कामं करायची, असं म्हणजे खूप विचित्र होतं ते. मग मी आशा वर्करचा जॉब करून गावात यायची, घरातला आवरायची आणि रात्रीचा अभ्यास करायची. 12वीची परीक्षा दिली, जवळजवळ मी 80% मार्क मिळवले. पण माझी एक जिद्द होती, मला किती पण नाव ठेवून देत ना, आपण स्वतःसाठी जगायचं. आपण मला किती पण काय होतं त्याचा विषय. आज मला इतका आनंद आहे की पुढारी पेपर मधले ऍड बघून त्यामुळे जे सातारा सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं फक्त 20-30 बेड असते, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी आता उपजिल्हा रुग्णालय SDH कराडमध्ये आता त्या पोस्टला काम करते. स्टेज फिअर काय असतं ते आता सध्या या मुवमेंटला माहिती पडते. आयुष्यात कधी शाळेत कुठल्या कार्यक्रमात भाग नाही घेतला, पण गेट टुगेदरच्या निमित्ताने आज 4 जणांसमोर आदरणीय शिक्षकांसमोर बोलायला मिळते. पहिले दिवस आठवायला आणि अनुभवायला थोडेसे जडही जात आहेत, पण ते खरंच शाळेतले दिवस काय दिवस होते ते आठवून आता सध्या डोळ्यात पाणी येतं. पण काय करणार, सध्या हाऊसवाईफ आहे. सगळ्याच मित्रांना नमस्कार. सहकारी असतील किंवा तुम्ही पण आज एवढ्या उंचीवरती गेलेला आहात की खरंच आम्हाला असं बघावं वाटतं का त्याला. पण हेच उंच जर आपण सध्या आता वटपौर्णिमा झाली आणि वडाच्या पाराने किती उंच गेलं तरी ते शेवटी खालीच येतात. आणि त्याप्रमाणे तुमचं जे मूळ जिथं आहे, मग ते तुमचं शाळा असेल, गाव असेल, घर असेल, तुम्ही कुठे प्रवास करत असाल त्या प्रवासाचा असेल, आज मेट्रोने प्लेनने कुठलाही प्रवास केला तरी जो ट्रेनच्या धकाधकीतला प्रवास असतो, हे सगळं अनुभवायला पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी यावं लागतं, मुळाकडे यावं लागतं. तसंच तुम्ही आज परत तिथे मुळाकडे आलेला आहात. आणि तुमच्या सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये असेल, तेरे जैसा यार कहा, तेरा जैसा याराना.
तर नक्कीच तुमची ही मैत्री जी आहे त्या मैत्रीलाही तुमच्या सलाम असेल आणि असंच तुम्ही पुढे यशस्वी व्हाल ही सदिच्छा. आणि आजचा दिवस फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मस्त मौज मजा मस्ती आणि जुन्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींचा सुगंध घेऊन तुम्ही आज जाणार आहात आणि आजच्या नंतर तुमची जी मैत्री आहे ती आतापर्यंत जशी होती त्यापेक्षा ती अधिक घट्ट होणार आहे. एवढी मात्र मला खात्री आहे. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. विद्यार्थ्यांना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप सप्रेम नमस्कार. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो. ना 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 na 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 na. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. कंधों को किताबों के बोझ ने झुकाया, रिश्वत देना तो खुद पापा ने सिखाया. 99% मार्क्स लाओगे तो घड़ी वरना छड़ी. लिख लिख कर पड़ा हथेली पर अल्फा बीटा गामा का छाला. कॉन्सेंट्रेटेड H2SO4 ने पूरा बचपन जला डाला. 26 वर्षापूर्वीची बॅच म्हणजेच 98-99ची बॅच सर्व माझे विद्यार्थी. खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की या विद्यार्थ्यांनी एका मधमाशीप्रमाणे एक जशी मधमाशी एक थेंब गोळा करते आणि आपल्या ज्ञानाचे कण गोळा करून सर्व आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी झेप घेतलेली आहे. मला आनंद वाटतो की कोणी सीए आहे आणि खरं तर सुनीता कुंभारचा जेव्हा अनुभव ऐकला की शिक्षणाला वय नसतं आणि आपण जिद्दीनं चांगलं शिकू शकतो हा तिनं अनुभव सांगितलेला आहे. त्याचबरोबर अनितानं हा प्रोग्राम सगळा अरेंज केलेला आहे आणि गायकवाड किंवा जे त्यांचे सगळे सहकारी आहेत अतिशय सुंदर असा प्रोग्राम झालेला आहे. हे लढायचं नाही आता भिडायचं